तुम्हाला एखाद्या लग्नाला किंवा कार्यक्रमाला जायचं आहे, पण चेहरा खूप काळवंडला आहे, चेहऱ्यावरती अजिबात ग्लो नाहीये आणि पार्लरला जाण्यासाठी सुद्धा तितका वेळ नाहीये. अशा वेळेस फक्त 10 मिनिटे काढून घरच्या घरी छान असा हा घरगुती उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती छान चमक येणार आहे. आपला पूर्ण काळवंडलेला चेहरा जो आहे, तो पूर्णपणे छान असं ग्लो येणार आहे. चेहऱ्यावरती छान अशी चमक येणार आहे. छान अशी चमक पाहून, आपला मेकअप पाहून नक्कीच तुम्हाला विचारतील, की "काय गं, कुठल्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून आलीस?" तर इतका छान असा रिझल्ट फक्त तुम्हाला 10 मिनिटात मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने आपण घरगुती उपाय करू शकतो आणि आपल्या स्किनला छान असं ग्लो येण्यासाठी, चमक येण्यासाठी कशा पद्धतीने छान असं झटपट छान असं यूज होणार आहे आणि आपल्याला पार्लरमध्ये जाऊन भरपूर सारे पैसेसुद्धा घालवायची किंवा आपला वेळ वाया घालवायची सुद्धा गरज पडणार नाहीये. ही रेमेडी इतकी स्पेशल आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही रेमेडी काय आहे आणि 10 मिनिटात कसं आपल्याला झटपट रिझल्ट मिळणार आहे ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम हॅलो, मी किरण एन.के क्रिएशन आणि आयडियाजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आता हा पॅक जो आहे तो कसा बनवायचा आहे, काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूयात. आणि हा तुमचा चेहरा किती जरी काळवंडलेला असेल, पिंपल्सचे डाग धब्बे असतील, पूर्ण चेहरा डल झालेला असेल, पूर्ण चेहऱ्यावरती डेड स्किन असेल, सगळं काही रिमूव्ह होणार आहे. चेहऱ्याला खूप छान असं ग्लो येणार आहे. तर आपल्याला छान असं पहिला प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे, मुलतानी माती. आता मुलतानी माती तुम्ही लहानपणापासून कधी बघितली असेल, इव्हन कधी-कधी तुम्ही चेहऱ्यावरती लावली सुद्धा असेल. मुलतानी मातीचे इतके छान सुंदर बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यासाठी मिळतात ना, तुम्हाला काय सांगू. तर आपल्याला इथे 1 चम्मच जे आहे ना मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये छान असं आपल्याला 1 चम्मच रोज वॉटर टाकून छान असं ती थोडा वेळ भिजत ठेवायची आहे. मुलतानी मातीमुळे आपल्या चेहऱ्याला छान असा ग्लो येतो. तसेच आपला चेहरा स्मूथ आणि शायनी होण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. आणि रोज वॉटर आपण वापरलेलं आहे, कारण की आता बघू शकता थंडी संपून आता उन्हाळा चालू झालेला आहे. त्यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी आपण इथे रोज वॉटरचा उपयोग करत आहोत. खरंच ही जी रेमेडी आहे ना, फक्त 10 मिनिटात होणार आहे. पूर्णपणे आपल्या चेहऱ्यावरचा जेवढा पण काळवटपणा आहे म्हणा, दागधब्बे आहेत म्हणा, पिंपल्स आहेत म्हणा, ते हळूहळू कमी होण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. आणि एक सुंदर पद्धतीने आपण छान असं घरगुती पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती चमक येणार आहे, छान असं ग्लो येणार आहे. आपली स्किन जी आहे ती छान अशी फेअर होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे हा फेस पॅक बनवणार आहोत. अगदी घरगुती वस्तूंपासून बनवणार आहोत. आता इथे बघू शकता ही मसूर डाळ. आता मसूर डाळ तर प्रत्येक जण भाजीसाठी वापरतो, पण चेहऱ्यासाठी तुम्ही कधी वापरली आहे का? तर वापरून पहा. त्याचे इतके छान-छान बेनिफिट्स आहेत. तर मसूर डाळीचं छान असं पावडर करून ठेवायचं आहे. आता मी नेहमी तुमच्यासोबत छान अशा स्किन केअरसाठी ज्या होममेड रेमेडीज असतात त्या शेअर करत असते. त्यामुळे मसूर पावडर जी आहे ना मला नेहमी लागत असते. त्यामुळे मी इथे छान अशी तिची एक रवाळ असं टेक्स्चर छान असं मिक्सरमध्ये वाटून छान अशी पावडरच बनवून ठेवलेली आहे. आणि ते मी अर्धा चम्मच जी आहे ही पावडर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये छान असे टाकून देणार आहे. तर सुंदर इथे असं छान असं तुम्ही हे पावडर तुम्ही नेहमी बनवून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला नेहमी जेव्हा केव्हा लागेल तेव्हा आपण यूज करू शकतो. आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ जे कोणते तुम्ही घरी रेग्युलर तांदूळ वापरता ते मस्तपैकी मिक्सरमध्ये अशाच रवाळ टेक्स्चरमध्ये छान असे वाटून घ्यायचे आहेत, कारण की ह्याचा जो वापर आहे ना छान असा स्किन ब्राईटनिंग आणि लाईटनिंगसाठी खूप छान असं यूज होतो. तर इथे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चम्मच मी हे घेतलेलं आहे. छान असं याचं स्क्रबिंग म्हणून आपण यूज करणार आहोत. आणि तांदळाच्या पिठाने स्क्रबिंग केलं ना तर आपल्या चेहऱ्याला छान असं फेअर करण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याला मुलायम बनवण्यासाठी खूप छान असा याचा उपयोग होतो. तर बघा आता आपलं छान असं हे मिक्सचर रेडी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण छान असं अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज हळदीमध्ये असतात. त्याच्यामुळे इथे आपण चिमूटभर हळदसुद्धा घेतलेली आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्याला उजळपणा येण्यासाठी आपण हळदीचा सुद्धा खूप छान असा महत्त्वाचा भाग आहे. तसंच आपल्याला पिंपल्स वगैरे येतात किंवा आपल्या चेहऱ्यावर काही बॅक्टेरिया असतील तर त्या दूर करण्यासाठी छान असा हळदीचा उपयोग होतो. तर कुठलीही रेमेडी तुम्ही यूज करत असाल ना तेव्हा चिमूटभर हळद जी आहे ना ती प्रत्येक पॅकमध्ये वापरत जा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती त्याचे छान असे बेनिफिट्स मिळणार आहेत. तर बघा अशा टेक्स्चर फॉर्ममध्ये आपलं जे आहे ना छान असं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. थोडं-थोडं रोज वॉटर वापरून जेवढं लागेल त्या प्रमाणात त्याच्यामध्ये मिक्स करून आपण छान असा हा पॅक बनवून घेतलेला आहे. आता हा पॅक जो आहे ना अपर डायरेक्शनने पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे. पॅक थोडा जास्त होता म्हणून मी हाताला सुद्धा लावून घेतलेला आहे. आणि एक 10 ते 15 मिनिटांमध्ये बघा माझा पॅक जो आहे ना छान असा वाळलेला आहे. आता इथे पॅक डायरेक्ट आपण धुतला तर खूप सारं पाणी लागून जातं. जास्त पाण्याचा वापर न करता आपण कमी पाण्यामध्ये कसा पॅक धुवू शकतो. तर बघा इथे हा जो आहे ना कॉटन पॅड घेतलेला आहे मी आणि तो छान असं एका बाउलमध्ये पाणी घेऊन तो पूर्ण हाताने थोडं-थोडं चेहऱ्याला पाणी लावून मी आधी तो पूर्ण पॅक जो आहे ना हलकासा ओलासर करून घेणार आहे आणि 1, 2 ते 3 मिनिटं ना छान असं स्क्रबिंग करून घेणार आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती जे जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते पूर्णपणे रिमूव्ह होणार आहेत आणि चेहऱ्यावरती जे काही डेड स्किन असेल ती सुद्धा निघून जाण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. डेड स्किन वगैरे निघून गेली तर आपली चेहरा जो आहे
तो छान असा उजळतो, छान असा चेहऱ्यावरती चमक येते आणि छान असा चेहरा जो आहे आपला ग्लोईंग दिसतो. तर बघा इथे अपर डायरेक्शनने छान असं आपल्याला जे आहे ना हलक्या हाताने छान असं मसाज करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं छान असं मसाज करून घेतला ना, की कॉटन पॅडने आपल्या ह्या छान असं पूर्ण पॅक जो आहे तो व्यवस्थित पुसून काढायचा आहे. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला पूर्ण व्यवस्थित पॅक जो आहे तो काढून छान असा आपण काढू शकतो. तर इतक्या सुंदर पद्धतीने आपण जो आहे ना हा पॅक लावून इतका छान असं तुम्हाला ग्लो भेटणार आहे. एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही लग्नाला वगैरे जात असाल ना, तर झटपट तुम्ही एकदा चेहरा खूपच असा डल झालेला असेल, तर अशा वेळेस ही रेमेडी ट्राय करा आणि तुम्हाला खूप छान असं सुंदर असं रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि शक्यतो ना ही रेमेडी तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर रात्रीच्या वेळेस करा. कारण की कोणतीही रेमेडी आपण रात्रीच्या वेळेस केली ना, की आपल्याला रात्रभर जो आहे चेहरा शांत राहतो आणि आपल्याला तितका ग्लो जो आहे ना, अजून छान सुंदर असा चेहरा वरती ग्लो आपल्याला सकाळी पाहायला मिळतो. जर तुमच्याकडे छान असा वेळ असेल ना, तर रात्रीच्या वेळेसच तुम्ही मस्तपैकी ही रेमेडी फॉलो करा आणि सकाळी रिझल्ट जो आहे ना, अमेझिंग रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तर इथे ही रेमेडी जे आहे ते पूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत ते अगदी घरगुती आहेत. आपण कुठलेही विकत आणलेले नाही आहेत. घरात हे सहज आपल्याला उपलब्ध मिळतात किंवा मुलतानी माती म्हटलं तर अगदी 10 ते 15 रुपयामध्ये भरपूर सारा मोठा पॅकेट तुम्हाला मिळतो आणि इझिली तुम्ही ते 1-2 महिने जे आहे ना छान असं यूज करू शकता. तर कुठलाही आपल्याला खर्च देणारा वगैरे इथे काही इन्ग्रेडियंट नाही आहे किंवा तुम्ही पार्लरमध्ये जर नॉर्मल फेशियल वगैरे करायला गेला तर हजारो रुपये तुमचे खर्च होतात. पण अगदी घरामध्ये तुम्ही फक्त 10 मिनिटं देऊन आणि घरातल्याच वस्तूंपासून जर तुम्ही चेहऱ्याला छान असं क्लीनअप केलं तर अगदी घरच्या घरी खूप छान असं रिझल्ट भेटणार आहे. सोबतच आपले पैसेसुद्धा वाया जाणार नाही आहेत. तर नक्की ही रेमेडी तुम्ही ट्राय करा आणि बघा मानेला सुद्धा छान असा मी मसाज करून घेत आहे. कारण की मानसुद्धा आपली काळवंडलेली असते. चेहऱ्यासोबतच आपली मानसुद्धा छान अशी सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. तर इथे माझं मस्तपैकी बघा छान असं एक 3 ते 4 मिनिटं छान मी मसाज करून घेतलेली आहे. मसाज केल्यानं ना चेहऱ्यावरचे मसल जे आहे रिलीज होतात. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे खूप छान होतं आणि त्यामुळे अजून चेहऱ्याला जो आहे ग्लो येण्यासाठी खूप छान अशी मदत होते. तर ही रेमेडी खरंच बेस्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कुठल्या फंक्शनला जात असाल किंवा आठवड्यातून एखाद्या वेळेस जरी तुम्ही ही रेमेडी ट्राय केलीत तर खूप छान असा बेस्ट रिझल्ट मिळणार आहे. आणि ह्या इन्ग्रेडियंटमधला कुठलाही तुम्हाला जर एखादा इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर आधी पॅच टेस्ट करून बघा. जर तुम्हाला तो सूट होत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने हा सुंदर असा पॅक बनवायचा आहे. आठवड्यातून एक वेळेस तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नक्कीच लावा जेणेकरून तुम्हाला खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे. आफ्टर रेमेडी बघू शकता तुम्ही माझा चेहरा इतका सुंदर झालेला आहे, इतका छान झटपट जो बघू शकता ग्लोसुद्धा आलेला आहे. अजून थोड्या वेळाने छान असं ग्लो पाहायला मिळणार आहे. तर चेहरा पूर्ण मी छान असं व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. पॅकसुद्धा आपला छान असं रिमूव्ह झालेला आहे. तर आता मी मस्तपैकी इथे जे आहे ना बघू शकता चेहरा इतका मुलायम झालेला आहे. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता. इतका गुळगुळीत लागत होता. तर खूप छान असा हा रेमेडीचा ना मस्तपैकी आपल्याला बेनिफिट मिळतो. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो नेहमी मी तुमच्यासाठी छान असे घरगुती उपाय घेऊन येत असते जेणेकरून त्याचे रिझल्ट जे आहेत ना खूप छान छान मिळत असतात. तर ह्या घरगुती रिझल्ट्समुळे ना आपल्या चेहऱ्याला कुठलाही हार्म होत नाही किंवा कुठलेही आपण केमिकल्स यूज करत नाही. त्याच्यामुळे चेहऱ्याला खूप छान असा इफेक्ट येऊन जातो. नॅचरली इफेक्ट मिळतो. नॅचरली आपली चेहरा जो आहे तो चमक येते, सुंदर असा ग्लो येतो. तर बघा किती इन्स्टंट ग्लो मिळालेला आहे. आता तुम्ही रात्रीच्या वेळेस केला असेल तर इथं रात्रीचा त्यानंतर जो तुमचा स्किन केअर रुटीन आहे तो फॉलो करायचा आहे. तर मी मोस्टली रात्रीच्या माझा काही एक्स्ट्राचा नसतो. मी फक्त जी आहे ना मॉइश्चरायझर क्रीम लावते आणि तुम्ही इथे मॉइश्चरायझर क्रीम जर लावत नसाल तर ॲलोवेरा जेलसुद्धा लावलं तरी चालेल. तर मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.